नाही दार उघडायला. तुम्ही दार उघडा आणि परत जाऊन झोपा. नाही कोण म्हणतंय? शांत बस म्हटले ना. इरिटेट करू नको मला. मला तयारी करायला जावं लागेल ना खाली. नाही गेले तर मालती मॅडम ओरडतील. आज सणाचा दिवस आहे. तुम्ही ऐका माझं. मूर्ख आहेस का तू? माझी झोप होऊ दे मग मी उघडेन दरवाजा. अहो असं काय करताय? दार उघडून परत झोपा की. तुम्हाला कोण नाही म्हणतंय? शांत बस म्हटल्यावर कळत नाही का तुला? आवाज रक्षाबंधन आहे. माझा भाऊ पण येणार आहे. मला आवरायला नको का? अहो अश्विनी पण राखी बांधायलाच की तुम्हाला. तुम्ही पण उठा बघू. असं सणासुदीत झोपणं बरं नसतं. उठा उठा उठा. उघडा बरं दार. बस झालं. तुला एकदा सांगून कळत नाहीये का? आता कितीही वेळ दरवाजा वाजवत बस. मला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. इथूनच कर रक्षाबंधन. तुम्ही मुद्दामून करताय ना? मला उशीर व्हावा, मग मालती मॅडम मला ओरडाव्यात, मला त्रास द्यायला करताय ना तुम्ही हे सगळं? मला काही ऐकू येत नाहीये. होय का? मग मी पण बडवत बसते दार आणि झोप पण उडवते तुमची. मग बघू कसं झोपता येते. हो ती उडवलीच आहेस तू. आता मी इथे बसून जाईन पण दरवाजा काही उघडणार नाही. आणि मी दरवाजा वाजवायची थांबणार नाही म्हणजे नाही. तो बघू किती वेळ वाजवतेस. बघा मग तुम्ही दुसऱ्या मिनिटाला दार उघडा. तू चॅलेंज करतेस मला. आता बघच दरवाजा तर मी उघडणारच नाहीये. मग मी पण बघते तुम्ही दार कसं नाही उघडत ते. अहो ऐका की. सणासुदीत तुमच्या वेळेला वाद होईल घरात. माझ्यामुळे? माझा काय संबंध? बरं बाबा माझ्यामुळे होतील. हे बघा मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही दार उघडा बघू. झालं मानलीस ना हार. म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो मला चॅलेंज करायचा प्रयत्न सुद्धा करत जाऊ नकोस. अहो नाही करणार. आता तरी उघडा दार. नाही उघडणार. ठीक आहे. मी पण बघतेच आता तुम्ही दार कसं उघडत नाही ते. अरे आणि माझ्या नशिबानं आता आबा पण अंगणात फेरच मारतात. थांबा त्यांना जाऊनच सांगते. कोणाला बघताय? अहो आबा असतील खाली तेव्हा दिसतील ना. बर दार उघडल्याबद्दल थँक्यू. आणि चॅलेंज हारल्याबद्दल सॉरी. गुड मॉर्निंग. एकच गोष्ट करत बसल्या. ठेवा ती. किती वेळ खुडबुड करणार आहे? आणि मला जरा उचल पाचल करून आणा की सामानाची. आधीच माझा कमराचा काटा ढिला झालाय. झाडलोट केली पाहिजे. हो आपली लेक येणार आहे घरी. विसरलाय का? अगं ती काय पाहुणी म्हणून येणार आहे? एवढं सगळं करायला? अहो मला माहिती आहे की ती पाहुणी नाही म्हणून. पण आता ती काय वस्तीत राहणारी राणी राहिली आहे वय. माडिकांच्या बंगल्यात फिरणारी राणी झाली. मग तिच्या इबरतीला शोभल असं करायला नको व्हायच काहीतरी. हा आणि आता तिच्यावर जर जावाय बापू आलं तिला सोडायला तर ती काय म्हणताल? तुला असं वाटत असेल की आपली राणी आबासाहेबांची सून म्हणून इथं येईल. पण तसं काय सुद्धा तिच्या मनात विचार येणार नाही बघ. अगं ती तिच्या हक्काच्या घरात इथं लेख म्हणून येणार आहे. ही झाडलोट बिडलोट दे सोडून. तू साधं मीठ भाकर जरी तिच्या हातात दिलं ना तर ती सुद्धा आनंदाने खाईल ती. मला माहिती आहे की माझी राणी लय गुणाची आहे म्हणून. पण आता राणी घरी आली आणि तिला जर घर नेहमीपेक्षा जरा स्वच्छ आणि नीटनेटकं दिसलं तर काय वाईट होईल का? हा पण माझी लेक पहिल्यांदा येते माहेरपणासाठी. तिच्यासाठी जेवढं जमल तेवढं करायला नको आहे आपण. तसं बी राणी येणारे कळल्यापासून काय करू आणि काय नको असं झालंय मला.
अगं मी पण आतुरतेने वाट बघतोय बघ तिची. लई दिवस झालं बघ तिच्या बरोबर मन भरून बोललोच नाही. सारखी आठवण येते बघ तिची. तिला शेजारी बसवावं, आपल्या हातानं 2 घास खायला घालावं, तिच्या डोक्यावर हात फिरवावा असं सारखं वाटतं बघ मला. होय ना? मग नुसतं शब्दांचं बुडबुड नको तुमच्या, जरा हात बी चालवा पटापटा. तो ठेवून द्या मिक्सर, तास झाला तीच घेऊन बसलाय आणि मला जरा झाडलोट करू लागा. उचला चला. बरोबर. आज चिकू तिन्ही भावांचे खिसे रिकामे केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. चांगली अद्दल घडव तुझ्या भावाना, त्यांनाही कळू दे तू त्यांची बहीण आहेस. एक मिनिट आबा, तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय की माझ्या? तुला कळलं नाही तेच बरं आहे. अरे यार अज्जू ब्रो, आज मला अजिबात टीज नाही करायचं, कारण आज माझा दिवस आहे. चिकू मॅडम, आज तुमचा दिवस आहे मान्य आहे, पण जरा बेतानी वाग. मम्मा प्लीज यार, आज तरी मला तुझे नियम आणि अटी नको सांगू यार. मला ती करू दे त्यांना मस्ती, काय बिघडलं. चिकू तू तुझ्या भावांची खोडी काढ. हो सगळं करा, पण पटपट आवरा, आपल्याला इतर कामं पण आहेत म्हणून म्हणते. हो पण मालते, अजून इंद्रा भाऊजी आणि राणी कुठे आलेत? इंद्राचं सोड ग, पण या राणीला कळायला नको. जरा सणासुदीचं वेळेत आवरून खाली यावं ते नाही, घरातली कामं असतात, इतरही सगळं आवरायचं असतं. हिने बहुतेक ना स्वतःच्या नावाला अगदी सिरियसली घेतलंय. राणी समजायला लागली स्वतःला. हे के राणी आली. काय गे, सण वारांचं काही महत्व आईबापांनी शिकवलंय का नाही? तुमच्या वस्तीतही सण साजरे होतात ना? का तेव्हा पण अशीच मनाला वाटतील तेव्हा येतेस? जाऊ देत नाही, हिच्यामुळे आपण आपला सण का खराब करून घ्यायचा? सणाचं काय घेऊन बसलीस? ही घरात आल्यापासून ना सगळ्यांचं आयुष्य खराब झालंय. ग्रहण आहे ग्रहण आपल्याला लागलेलं. जरा तरी शरम आहे का बघ हिच्यात. एखादी असती ना तर तोंड दाखवायला लाजली असती, पण ही बघ आली तशीच. मॅडम मी उठले होते लवकर, पण काय माशी कुठे शिंकली मग? इंद्रजित सरांनी दारच नाही उघडलं. काय दार उघडलं नाही म्हणजे?